अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील राजनखेड ते महागाव रस्त्याचे काम अवघ्या 2 महिन्यापूर्वी 7,50,00,000 खर्चून करण्यात आलं। पण आज याच रस्त्याचे खड्डे, उद्ध्वस्त डांबर आणि अपघाताचे प्रसंग दिसून येत आहे। ग्रामस्थ संतप्त आहेत आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागावर सवाल उपस्थित होत आहेत। राजनखेड ते महागाव रस्त्यावरनं वाहन चालवणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे। अवघ्या 2 महिन्यांपूर्वी 7,50,00,000 रुपये खर्च करून तयार झालेल्या या रस्त्यावर आता मोठाले खड्डे पडले आहेत। डांबर हातानेही निघू लागले आहे। गावकऱ्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे, एवढ्या मोठ्या निधीतून रस्ता बनवून जर 2 महिन्यातच उखडला तर यामागे कोणती गुणवत्ता आणि कोणती जबाबदारी? राजनखेड ते बार्शी टाकळी हा जो रस्ता झाला 7 किलोमीटरचा आहे, 7.5 कोटीचा आहे। आता हा बार्शी टाकळी पासून महागाव पर्यंत 1 किलोमीटर मध्ये तुम्हाला 50 खड्डे दिसले। 1 किलोमीटर 1 कोटी गेले, हे बाकी 6-7 कोटी कुठे गेले? पण हा रस्ता इतका खराब आहे की आम्हाला तर वाटते आम्ही शेतकरी हिशोबाने तुम्ही म्हणाल मजा करतो म्हणून हे 10,000 रुपये रस्ता नाही, तो कोटीत आम्ही शेतकऱ्यांनी पाहिलेच नाही। आमचाच पैसा ना आम्हाला दाबून द्यायला लागलं। हे सांगतात आम्ही नेते लोक सांगतात की आम्ही तुमच्यावर उपकार केले, अशा वाटते त्याच्या चुरून पैसे आणले रोड तयार केले म्हणून। हा काही काळापासून रस्ता आहे, आता रस्ता होत झालाच तर नाही झाला इकडून तरी 7.5 कोटीचा, ते पण असे खड्डे आहेत कसं वाटते 1000 रुपयाचा रस्ता आहे फक्त, कोटीचा नाही। या रस्त्यावरनं दररोज 4 ते 5 गावांचे नागरिक ये-जा करतात। मात्र रस्त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की अनेक वाहने मधोमध अडकत आहेत। रस्त्याच्या दुतर्फा मुरुमही व्यवस्थित टाकलेले नाही, याचा थेट परिणाम पावसाळ्यात रस्त्याच्या झिजीवर झाला आहे। महागाव आणि राजनखेड येथील उपसरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली असून रस्ता परत दुरुस्त करावा, अन्यथा जन आंदोलन किंवा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। एका महिन्यात पूर्ण उकळला। या रोड मध्ये पूर्ण बोगस काम झालेलं असून मी 9/5/2025 रोजी माननीय कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रार केलेली आहे। ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या मार्फत अजून त्या आपल्या तक्रारवर कोणतीही दखल झालेली नसून हा रोड तातूरमातूरपणे केलेला आहे। या रोडची अत्यंत निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे, याची चौकशी करण्यात यावी। या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार का आणि एवढा निधी अखेर गेला तरी कुठे, यावर अजूनही प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर नाही। आणि हिवाळ्या दिवस चालू आहे कोणतं गाव, कोणतं हिवाळ्या चालू आहे? आता पावसाळ्या दिवसामध्ये हे सर्व आमदार साहेबांना ज्या घोषणा केल्या, गाव तिथे रस्ता, असे रस्ते दिले का मला शेतकऱ्याला? हा सरळ आमचा एक टेम्पो जर नेला ते आता 10 घंटे वर टाकलं तर मागचं मागच बसते, समोर धकतच नाही। हे ठेकेदार लोक एवढे शपारले म्हणलं कोणाचं ऐकत बी नाहीत। आणि इथं लोकांना काही समजत नाही ते, म्हणजे यायला सर्व पाठबळ जे आहे तर सर्व पाठबळ कोणाचं आहे? सर्व मोठ्या नेत्या मंडळीचं आहे। विकासाच्या नावाखाली सरकारी निधीचा असा अपयोग झाला तर सामान्य नागरिकांना त्याची किंमत जीव धोक्यात घालून चुकवावी लागेल। आता बघावं लागेल की प्रशासन काय निर्णय घेतं, दोषींवर कारवाई होते का? अशाच बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज।